हॅलो फ्रेंड्स, आज आहे दिवस दुसरा, डे 2 आपल्या ट्रिपचा. बस उभी आहे. हे आहे भक्त निवास पंढरपूर आणि त्याच्या एंट्रन्सच्या अगदी समोर आपली चहा बिस्किटाची सोय केली आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता पहिला स्टॉप आपला आहे सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूर. साधारण 1 तास 20 मिनिटं लागली आम्हाला इथे यायला. मंदिरात आल्यावर तुषारदादांनी माहिती दिली. आता सोलापूरमध्ये आलोय, सोलापूर सिटीमध्ये, आणि हे आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. आजूबाजूला पाणी आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की हे महादेवाचं स्थान आहे. वर्षातून एकदा इथे मकर संक्रांतीला खूप मोठी जत्रा होते आणि इथे उभं राहायला पण गर्दी, म्हणजे इतकी गर्दी असते की उभं राहायला पण जागा नसते. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ना, ते म्हणजे हेलिकॉप्टरमधून वरतून अक्षता वाहतात. लग्न समारंभ असतो परमेश्वराचा. हे आहे सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूर. सिद्धरामेश्वर नावाचे हे खूप मोठे योगी होते. त्यांचा जन्म सोलापुरातला. ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या दिवशीपासून सोलापुराची उन्नती होत गेली. त्यांनी इथे समाधी घेतलेली आहे, त्यामुळे मंदिराच्या परिसरात त्यांची जागृत समाधीसुद्धा आहे. तिथे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तिकडचं रेकॉर्डिंग नाही केलं. हा आहे खूप मोठा सभामंडप आणि आता आपण मंदिरात जात आहोत. नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्व मुंबईकरांचे, ठाणेकरांचे, नवी मुंबईकरांचे मनापासून धन्यवाद. आणि बालाजी टूर्स तर्फे 2025 या वर्षापासून नवीन उपक्रम आपण चालू केलाय. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये जेजुरी सोलापूर देवदर्शन, यामध्ये टोटल 8 मंदिरं आपण कव्हर करतो. पहिल्या दिवशी पंढरपूर मधलं विठ्ठल रुक्मिणी आणि श्री रिद्धी सिद्धी महागणपती. दुसऱ्या दिवशी सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर. त्यानंतर आपल्या सर्वांचे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राची तुळजापूरची आई भवानी. तिसऱ्या दिवशी जेजुरीचा खंडोबा, नारायणपूर मधील एकमुखी दत्त आणि 8वं मंदिर प्रतिबालाजी. अशी 8 मंदिर आहेत. अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध यात्रा केली जाते. ही जी यात्रा आहे ती 27 फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी रात्री आपण निघालेलो आणि शुक्रवारी 2 मंदिरं झाली. आज शनिवार 3 करणार आहोत आणि उद्या 3. ह्या उपक्रमाची अधिक माहिती पाहिजे असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. बालाजी टूर्सच्या सर्व उपक्रमांमध्ये तुमचं येणं जाणं, राहणं, चहा, नाश्ता, जेवण सगळी सोय अतिशय सुंदर प्रकारे केली जाते आणि प्रत्येक यात्रा अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असते. रामकृष्ण हरी. दर्शन झाल्यावर आता आपण आलो आहोत त्रिनेत्र फूड मॉलला. हा मॉल आहे सोलापूर अक्कलकोट रोडला. आता आपण अक्कलकोटला जाणार आहोत. इथे आपली नाश्त्याची सोय केली आहे. खाली बस आहे, हा आहे रोड, मागे वॉशरूम्स आहेत, व्हेरी नीट अँड क्लीन. आणि फर्स्ट फ्लोअरला आपल्या पूर्ण ग्रुपची नाश्त्याची सोय केली आहे. आज नाश्त्याला गरमागरम मिसळपाव आहे. सो छानपैकी त्यांनी तर्री टाकलेली आहे आणि आपल्याला गरमागरम अनलिमिटेड मिसळपाव आहे. मिसळपाव खाऊन झाल्यावर आपण अक्कलकोटला जाणार आहोत. आत्ता आपण आलो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरामध्ये. सिद्धरामेश्वर ते अक्कलकोटचं मंदिर हे साधारण 1 तासाभरात आपण येतो इथे. मंदिराच्या आत रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथे रेकॉर्ड केलेलं नाही आहे. हे आहे ते मोठं वडाचं झाड. असं म्हटलं जातं जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा ते या झाडाखाली बसून ध्यान करत आणि आपल्या भक्तांशी संवादसुद्धा साधत होते. स्वामींच्या इथे पादुकासुद्धा आहेत, त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यानंतर इथे 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून स्वामींची प्रतिमा बनवली आहे. दर्शन झाल्यावर आता आपण बाहेर आलेलो आहोत. दुकानामध्ये छान स्वामी समर्थांच्या खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या. स्वामी समर्थांना दत्ताचा अवतार म्हटलं जातं. 21 वर्ष स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वास्तव्याला होते. मूळ मंदिराचं दर्शन झाल्यावर तुम्ही स्वखर्चाने आजूबाजूची मंदिरं फिरू शकता. आम्ही 3 मुख्य मंदिरं कव्हर केली. एक होतं श्री खंडोबा मंदिर. असं म्हटलं जातं स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रगट झाले तेव्हा प्रथम काही काळ या मंदिरात त्यांनी वास्तव्य केलं, त्यामुळे श्री स्वामी समर्थ आगमन स्थान याला म्हणतात. त्यानंतर आम्ही गेलेलो श्री चोळप्पा महाराजांचं घर आणि चोळप्पा महाराजांचा वाडा बघायला. तिथे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. स्वामींच्या तिकडे पादुका आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. बाहेर एक सुंदर मंदिर आहे स्वामी समर्थांचं, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं.
तिसरं मंदिर होतं ते गुरु मंदिर, बाळप्पा महाराजांचा मठ होता, तिथे आम्ही गेलेलो. या गुरु मंदिरामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल याचा बोर्ड बाहेर लावलेला आहे. इथे गाभाऱ्यामध्ये बाळप्पा महाराजांची समाधी आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चिन्मय पादुका आहेत. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं शेजघर आहे. स्वामींचे जुन्या काळातले फोटो आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर इथे असं म्हटलं जातं की त्यांची पावलं उमटलेली आहेत. आता आपण अन्नछत्रामध्ये आलो आहोत महाप्रसाद घ्यायला. ऑनलाईन तुम्ही पास काढू शकता. श्री बालाजी टूर्सवाल्यांनी आम्हाला ऑनलाईन पास काढण्यासाठी मदत केली. आपलं आधार कार्ड अपलोड करावं लागतं आणि मग आपला पास जनरेट होतो. पास घेतल्यावर आपण अन्नछत्रमध्ये सेल्फ सर्व्हिस आहे, तुमचं ताट तुम्ही घेऊन जायचं आहे, सगळा प्रसाद दिला जातो आणि मग आपण इथे रांगेत बसून तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जेवण झाल्यावर आता आपण आलो आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये. हे तुळजापूरला आहे. इथे आपल्याला पेड पास मिळतो. सो हा 200 रुपयाचा पास आहे. तो घेऊन आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. इथे भवानी मातेची पूजा केली जाते. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी आहे. दर्शन पास असल्यामुळे अगदी 15 मिनिटात आमचं दर्शन झालं. बाहेर आल्यावर इथे आदिमाया आदिशक्ती व अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. त्यानंतर यम्माई देवी, जेजुरी खंडोबा मंदिर, दत्त मंदिर आहे. बाहेर आल्यावर एका मोठ्या टीव्हीवर सुद्धा आपण तुळजामातेचं दर्शन घेऊ शकतो. तुळजापूरमध्ये आल्यावर गोंधळ घालतात. गोंधळ म्हणजे गोंधळी लोक इथे पारंपरिक वाद्य वाजवून देवीची स्तुती करतात आणि देवीचा आशीर्वाद मागतात. आमचं सुद्धा हे कुलदैवत होतं, त्यामुळे आम्ही त्यांना संबळ वाजवून देवीची प्रार्थना करायला. ग्रुपमध्ये सगळ्यांचं दर्शन झाल्यावर मग आम्ही या पायऱ्यांवर बसून छान फोटो काढला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. तुळजापूर ते पंढरपूर हे 2 तासाचा प्रवास करून परत आम्ही भक्तनिवासला आलो. रात्री जेवणासाठी पुन्हा परिपूर्ण थाली अशी होती. गरमागरम चपात्या होत्या. आम्ही नालासोपारावरून आलेलो आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून. आज आम्ही इथे जेजुरी सोलापूर दर्शन घेत आहोत आणि आम्ही आज सोलापूरमध्ये सिद्ध रामेश्वर मंदिराचं दर्शन घेत आहोत. खूप छान वाटलं बालाजी ट्रॅव्हल्स बरोबर ट्रॅव्हल करताना. प्लस इथे राहण्याची सोय पण चांगली आहे, जेवणाची सोय पण चांगली आहे आणि माणसं खूप चांगली आहेत. यात्री जे आहेत ते सगळे मनमिळावू आहेत. सगळ्यांशी भेटून वगैरे खूप आनंद झाला. असं वाटतं की प्रत्येक ट्रिप मध्ये हीच माणसं आम्हाला भेटावी.